हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. गेल्या 12 ते 11 तारखेमध्ये म्हणजे याच्या अगोदरचा हवामान अंदाज पाहतो मी. 12 तारखा किंवा 13 तारखेपर्यंत ढगाळ हवामान होईल किंवा पावसाची शक्यता त्यात वर्तवली गेलेली होती. आता ह्या अंदाजानुसार कोणत्या भागात आणि कशामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे थोडासा आढावा घेऊया. आता उंचावरचे ढग साधारणतः जिथे ढग आणि अशी थांबतात आणि तिथून पावसाला सुरुवात होते. तसा उंचावरच्या हवामानाचं जे वातावरण आहे, वातावरण साधारण बदललेलं आहे. साधारण म्हणजे चांगलंच बदललेलं आहे. इथे दिल्लीच्या आसपास दिल्ली, झाशी, मुना, कोटा ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे तिथे एक उंचावर एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्या चक्राकार स्थितीला ज्यावेळी बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे आलेले आहेत आणि ते वारे संपूर्ण महाराष्ट्रामधून जात आहेत. साधारणतः उत्तर भागातून जास्ती करून वाऱ्यांचा बाष्पयुक्त वारे नाही ते म्हणजे अमरावती, नागपूर ह्या भागातून थोडंसं कमी आहे. पण दक्षिण भागात पाहायला गेलं तर सोलापूर, सांगली, सातारा, हैदराबाद, मुंबईचा काही परिसर, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकणपट्टी ह्या भागातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव सुरुवात झालेली आहे. आणि हा प्रभाव साधारण दक्षिणेकडून किंवा पूर्व आग्नेय दिशेकडून बाष्पयुक्त वारे येऊन ते संपूर्ण राजस्थान ह्या भागातून पुढे जाण्याची शक्यता दाखवत आहे. मिळून कुठे द्रोणीय स्थिती कुठे कमी दाब क्षेत्र साधारण त्यावेळी झालेला ज्यावेळी जी ढगाची स्थिती असते, घनदाट ढग असतात त्यावेळी कमी दाबाचे क्षेत्र साधारण होईल आणि त्यावेळी कुठे घनदाट पावसाची शक्यता बनणार आहे. ही पावसाची शक्यता साधारणतः पाहायला गेलं सातारा, सोलापूर, सांगली, मुंबई, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. पण जास्त काही मोठा पाऊस नाही आहे. तरी पण थोडासा विस्तारित पाहूया. तर उद्या पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सांगली आणि मुंबईपर्यंत रत्नागिरी या भागात ढगांची दाटी जास्त वाढणार दिसून येत आहे. त्यानंतर सोलापूर परिसरात म्हणजे मराठवाड्याच्या आसपास पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता पण दाखवत आहे. पाऊस म्हणजे पाऊस मोठा वेळ पडणार नाही आहे, पण तो साधारण थेंब थेंब पाऊस कुठं तर क्वचित ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज दिसत आहे. त्यानंतर संध्याकाळी पाहायला गेलं तर ढगांची दाटी रात्रीतून जास्त दिसणार आहे 12 तारखेला. आपण 15 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहतोय. 12 तारखेपर्यंत असं फरक दिसलेला आहे की पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, घाट परिसर, कोकणपट्टी ह्या भागातून ढगांची दाटी जास्त वाढली आहे. सातारा, पुणे पट्ट्यात, सोलापूर पट्ट्यात पावसाची ढगे तयार होण्याची शक्यता आहे. इकडे बार्शी, लातूर, अहिल्यानगर ह्या भागातून सुद्धा बीड साईडला, नांदेड परिसरात सुद्धा ढगाळ हवामान आहे. तिथून 13 तारखेला पाहायला गेलं तर 13 तारखेला दुपारनंतर बऱ्यापैकी थोडासा फरक दाखवत आहे. तो फरक म्हणजे हलक्या पावसाची शक्यता पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड या दिशेला जाण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा या भागात पावसाची शक्यता हलकीशी दाखवत आहे. आणि इकडे दक्षिण भागाला ढगाळ हवामान आहे, पावसाची शक्यता काय दिसत नाही आहे. आणि इकडे पुढे जसं उत्तर महाराष्ट्राकडे जाईल किंवा मराठवाडा विभागाकडे जाईल नुसता ढगाळ हवामान दिसून येत. म्हणजे 13 तारखेला पावसाची रिमझिम हे दौंड, बारामती, इंदापूर ह्या भागातून चंद्रपूर परिसरात करमाळा, जामखेड ह्या भागात दाखवणार आहे. म्हणजे पावसाचे वातावरण तयार झालेलं दाखवणार आहे. एकंदरीत हा मॉडेल दाखवते, परंतु आजूबाजूच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता म्हणजे कसं पाऊस ढगे सरकेल या वातावरणावर पावसाची शक्यता वाटत बनते.
स्थानिक वातावरण म्हणतोय आपण त्याला, स्थानिक वातावरण बनलं तर आजूबाजूला सुद्धा पावसाची शक्यता दाखवणार आहे. 14 तारखेला तसं पाहायला गेलं तर पावसाची शक्यता कमी दाखवते, ढगाळ हवामान आहे. 15 तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर 15 तारखेला सातारा, कराड आणि बारामती परिसरात, पुणे परिसरात या भागात ढगाळ हवामान दाखवत आहे. विटा या परिसरात सुद्धा कराड, विटा, सांगली या भागात ढगाळ हवामान दाखवत आहे. एकंदरीत पाहता हा हवामान म्हणजे ढगाचा हवामान, परंतु जास्त जिथे ढग तयार होतील तिथे पावसाची शक्यता बनणार आहे. हा झाला 15 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. असे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.